तुम्हा सर्वांना माझ्याकडून हॅलो. कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? आज मी चालली होते एका ठिकाणी आणि ते ठिकाण म्हणजे खूप युनिक आहे आणि बघण्यासारखं पण आहे. कदाचित तुम्हाला ते ठिकाण आवडेलही, कारण ते ठिकाण इतकं भारी आहे आणि प्रत्येक जण तिथे येणार असं मला वाटतं की तिथे भरपूर लोक गेलेच असतील. फायनली मी त्या डेस्टिनेशनचं नाव सांगते आणि ते ठिकाण म्हणजे टकला डोंगर. माझ्या मते माझ्या ओळखीतले लोक इथे गेलेच असतील आणि माझ्या अगोदर तर नक्कीच गेले असतील. मी आता चालली होती 2-3 वर्षांनी आणि तिथे 1 किंवा 2च्या ऐवजी 4-5 रस्ते आम्ही चाललो तो पहिल्या रस्त्याने आणि तिथून आम्हाला पूर्ण माती लागली होती, पण कसं तरी आम्ही चढत चढत वरती गेलेलो. बघा नाशिकचा व्ह्यू पूर्ण एकदम स्पष्ट आणि एकदम क्लिअर दिसतोय, तो पण टकला डोंगरावरनं. आणि टकला डोंगराची तुम्हाला एक मी स्टोरी सांगते. तर टकला डोंगर यामुळे बोलतात कारण या डोंगरावरती एक पण झाड नाही, म्हणजेच त्या डोंगराला एक पण केस नाही, त्यामुळे त्याला टकला डोंगर बोलला जातो. काय मग तुम्ही जर नाशिकला येत असाल तर नक्की इथे या. आणि टकला डोंगरच्या ऐवजी भरपूर काही स्थळं आहेत, तिथे तुम्ही जाऊ शकतात आणि बघू पण शकतात. उदाहरणार्थ मिसळ, साधा मिसळ पण आहे किंवा हरिहरगड आहे. इथे तुम्हाला सांगते लिटरली एवढी हवा चालू होती आणि माझा आवाज अजिबात येत नव्हता कॅमेऱ्यामध्ये, पण मी कसं तरी ओढून ओढून थोडंफार सांगत होती आणि हवेचा आवाज तर त्याच्यापेक्षा जास्तच होता माझ्या आवाजाने. एक लो भाई, मेरे को लगा मेरे और मेरे भाई के अलावा इधर कोई नहीं, लेकिन ऐसा गलत है, ये लड़की भी है उधर और वो 5-10 मिनट में चढ़ गई, लेकिन हम अर्धा तास लगाए हे डोंगर चढणे के लिए. माझी इंग्लिश आणि माझी हिंदी आणि माझी मराठी तिघं पण भाषा मिक्स आहे, त्यामुळे कोणीच माझी खिल्ली ओढू नका असं माझं म्हणणं आहे. तर आम्ही सेकंड रस्त्यावरून खाली उतरायचा प्रयत्न केला, पण आमचा प्रयत्न फ्लॉप झाला आणि आम्ही तोंडावर पडलेलो आहे. त्यामुळे आम्ही दुसऱ्या रस्त्याने आम्ही चाललो जिथून आम्ही आलो होतो. तर हा माझा भाऊ चालला होता पुढे पुढे आणि तो बोलला तू दुसऱ्या रस्त्याने जा, पण मी म्हटलं राहू द्या, आपण जिथून आलो तिथूनच दोघं संगत जाऊ. आणि उतरायची कंडिशन आमची तुम्ही बघू शकता किती भयंकर झाली आहे.